आमचे मंत्री मने श्री गणेशजी नायर, इथे उपस्थित कर्जतचे आमदार श्री थोरवे साहेब, आमचे सहकारी CCF प्रदीपा आणि PCF अलिबाग राहुल पाटील आणि पंचावन्न बसलेले इतर उपस्थित मान्यवर, समोर बसलेले सर्व पार्टिसिपेंट्स, आमचे वनांचे अधिकारी आणि इतर बंधू आणि भगिनींनो, पहिल्यांदा इथे हा एक कार्यक्रमामध्ये माननीय मंत्रीच्या हस्ते आज खूप काही इनिशिएटिव्ह बद्दल आपण पुढाकार घेतो आहे, त्याच्याबद्दल मला माननीय मंत्री महोदयाचे खूप खूप आभार व्यक्त करू असं मला वाटते. थँक्यू सर फॉर कमिंग हिअर अँड मेकिंग सो मेनी इनिशिएटिव्स, टेकिंग इट फॉरवर्ड. हा जे आपला क्षेत्र आहे, कर्जत सांगा किंवा अलिबाग, रायगड, हे सगळं जे क्षेत्र आहे हे आपला ग्लोबमध्ये म्हणजे जगात हा एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून मानला जात आहे, ज्याला आपण वेस्टर्न घाट म्हणतो आहे. आणि या क्षेत्रामध्ये, या लँडस्केपमध्ये खूप बऱ्या प्रकारचे रेअर अँड एंडेंजर्ड प्रजातीचे आपल्याकडे वृक्ष आणि प्राणी पण आहेत. म्हणून ह्या क्षेत्राचे संवर्धन करणे आणि संरक्षण करणे हा आमच्या डिपार्टमेंटची एक जिम्मेवारी आणि जबाबदारी आहे. आणि त्याच जिम्मेवारी आणि जबाबदारीला आपण पुढे घेऊन हे सगळे पुढाकार घेतो आहे. त्याच्यामध्ये एक जे आता सांगितले की कम्युनिटीच्या इन्व्हॉल्वमेंट, आपले जे लोकल जे राहतात त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय, त्यांना त्यांच्या सहभागाशिवाय हा काम होऊ शकत नाही. म्हणून आपण FRA अंतर्गत त्यांना काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. म्हणून जनजातीचे जे ग्रुप्स आहेत त्यांना FRAचे राईट्स दिले गेलेले आहेत, त्यांना आपण सोबत घेतलेले आहेत थ्रू दिस इनिशिएटिव्ह माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते. दुसरा, आपण जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी ज्यांनी चांगलं काम केलेले आहे त्यांच्या सुद्धा आपण पुरस्कार, आपण अवॉर्ड दिलेले आहे माननीय मंत्री महोदयाचे हस्ते. तो पण त्यांचा सहभाग घेण्यासाठी खूप जरुरीचे होते, इम्पॉर्टंट होते, ते आपण केलेले आहे. आणि त्याचसोबत जेव्हा आपण या क्षेत्राची हे बघतो आहे, इथे वणवा हा एक खूप एक प्रॉब्लेम आहे या क्षेत्रामध्ये. आणि डोंगराळ हा असल्यामुळे, डोंगराळ क्षेत्र असल्यामुळे ते वणवाच्या जे मिटिगेशन मेजर्स घेण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप कठीण जात आहे. म्हणून युनिव्हर्सिटी बरोबर जे AI च्या संदर्भात आपण जे सामंजस्य किंवा एग्रीमेंट करतो आहे, तो एक मला वाटतं एक चांगला पाऊल राहील. आणि एकदा हा सक्सेसफुल झाला तर आपण राज्याच्या इतर क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा आपण प्रचार आपण करू शकतो आहे. माननीय मंत्री महोदय च्या हस्ते आणखी एक महत्त्वाचं जे एक पाऊल आपण उचलतो आहे, थ्रू अलिबाग DCM राहुल पाटीलने हे पुढाकार घेतलेला आहे. माझे वन प्रकारचा जो त्यांनी संकल्पना तयार केली आहे, दिस इज वर्थ ॲप्रिसिएशन, की ज्यामध्ये आपले स्वतःच्या इंटरेस्ट मधून आपले एक मेमरी राहील बिफोर यू गेट ट्रान्सफर्ड. आणि त्याच्यासाठी 1 एकर किंवा जितकं तुमच्यापासून संभव होईल, शक्य होईल, जे तुम्ही 100-200 झाड जिथे लावू शकता आहे ते तुम्ही करणार आहोत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्याच्या खूप खूप ऑल द बेस्ट. तुम्ही चांगला काम करा. आणि ते करत असताना आपले जे या क्षेत्राचे जे रेअर अँड एंडेंजर्ड स्पीशीज आहेत ते घ्या. साहेबांच्या तर आपलं नेहमीचा एक आग्रह असतो, इकडची जे झाड आहे, एक ते सांगतात सोरंगीचे बाबतीत सांगतात, इट्स अ व्हेरी सेंटेड प्लांट, ते आपण लावू शकतो. किंवा ओंबर आहे किंवा बॅनियन आहे,
किंवा जे काही फळाचे झाड आहेत इथे आपल्याला सापडतो आहे, आंबा आहे, जे रायवड आंबा आहे किंवा जांभळ आहे, अशा प्रकारचे त्या स्पीशीज मध्ये तुम्ही समावेश करा, along with other species also. असा मला तुम्हाला सगळ्यांच्या एक माझी कळकळीची विनंती आपल्या सगळ्या माझ्या स्टाफला राहील. आणि तुम्ही जर चांगले काम केले तर आम्ही इतर इतर डिव्हिजन्स मध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक पुढाकार घेऊया. आणि एक ऑल डिपेंड्स ऑन ऑल ऑफ यू. सो आय कॉंग्रॅच्युलेट DCF अलिबाग फॉर दॅट, राहुल पाटील and all the staff of Alibag Division, and thank you for giving me this opportunity.